हिंगोली महानगरपालिकेनं मालमत्ता धारकांसाठी नव्यानं कर प्रणाली लागू करण्याची तयारी दर्शवली आहे। पालिकेच्या या निर्णयाविरोधात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी गांधी चौक इथं स्वाक्षरी मोहीम राबवली। यावेळी अनेक नागरिकांनी पालिकेच्या नव्या कर प्रणाली विरोधात आवाज उठवला। दिल्लीत होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवारांची निवड करण्यात आली आहे। 21 ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान हे संमेलन पार पडणार आहे। 70 वर्षांनी दिल्लीत होणाऱ्या या संमेलनाचं आयोजन सरहद संस्थेतर्फे केलं जात आहे। आयोजकांच्या विनंतीवरून शरद पवारांनी हे स्वागताध्यक्षपद स्वीकारले। एसटी भाडेवाढीच्या प्रस्तावावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी नव्या सरकारवर टीका केली आहे। भाजपनं खरे रंग दाखवण्यास आता सुरुवात केली आहे। आता सरकार केलेल्या पैशाची खर्चाची एक एक पै वसूल करणार हे नक्की, असा घणाघात पवारांनी केला। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बदनामी प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 10 जानेवारी 2025 ला होणार आहे। राहुल गांधी 3 तारखांना गैरहजर असल्यानं त्यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट जारी करण्यात आला होता। मात्र पुढील सुनावणीला देखील राहुल गांधी गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट निघू शकतं। महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात झाली आहे। श्री खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तीची घटस्थापना करवीर पीठाचे शंकराचार्य नृसिंह भारतींच्या हस्ते करण्यात आली। या उत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं।